Today we start very important content, that is new subject of mathematics, calculus. जसं अल्जेब्रा जॉमेट्री तुमचे दोन सब्जेक्ट्स आहे याच्यात, तसे खूप सारे सब्जेक्ट्स आहे मॅथमॅटिक्समध्ये. त्यातला एक आहे कॅल्क्युलस आणि याची सुरुवात किंवा फंडामेंटल बेसिक चॅप्टर वी विल लर्न इन 11th क्लास, दॅट इज लिमिट्स. लिमिट्स शिकण्यासाठी प्रायमरी आयटम आहे फंक्शन शिकावं लागेल तुम्हाला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. सो लेट अस सी फंक्शन. फंक्शनच्या पूर्वी परत मी व्हॉट इज मिनिंग ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ टू सेट्स हे शिकवतो. समजा ए आणि बी दोन सेट्स आहेत. सपोज ए इज वन सेट 1 2 3, ओके, आणि बी एखादा आणखीन एक सेट घ्या. सपोज इट कंटेन्स ए अँड बी एलिमेंट्स. नाउ आय विल प्रिपेअर वन सेट. एक सेट बनवतो, सेट ऑफ ऑर्डर्ड पेयर ऑफ टू नंबर्स. ऑर्डर्ड पेयर म्हणजे कसे, एक्स वाय कसं ऑर्डर्ड पेयर असते त्या टाईपचा. ओके, तर त्या ऑर्डर्ड पेयर मध्ये पहिला एलिमेंट ए चा राहील आणि दुसरा एलिमेंट बी चा राहील. जोडी लावायची आहे. पहिला एलिमेंट ए सेटचा राहील, पहिला एलिमेंट ए सेटचा राहील आणि दुसरा एलिमेंट बी सेटचा राहील. Write all such possible ordered pairs and this is called Cartesian product of A and B. इथं सिम्बॉल प्रॉडक्टचाच लावतो आपण into A क्रॉस B वाचत असतो. इट इज कॉल्ड कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ A and B सेट्स. परंतु याच्यात काय असते, पहिला एलिमेंट ए चा लिहिला, दुसरा एलिमेंट बी चा. चला बघा, जोड्या लावा. बोला, पहिला एलिमेंट 1 घेतो 1 आणि दुसरा एलिमेंट बी चा एलिमेंट सेट बी चा. पहिला एलिमेंट ए चा घेतो, दुसरा एलिमेंट बी चा घेतो. अशा सर्व पॉसिबल जोड्या लावून टाका. सो दिस न्यू सेट और दिस न्यू सेट ऑफ ऑर्डर्ड पेयर इज कॉल्ड कार्टेशियन प्रॉडक्ट. पहिला एलिमेंट ए सेटचा घेता, दुसरा बी चा घेता. 2a हे पहा, 2 म्हणजे कोण, ए चा एलिमेंट होय आणि हे बी चा एलिमेंट होय. सेकंड एलिमेंट 2b पहिला एलिमेंट ए सेटचा आहे, दुसरा एलिमेंट बी सेटचा आहे. ठीक आहे. पहिला एलिमेंट 3 सर्व घेऊन टाकतो, ऑल 3a आणि 3b. आय हॅव रिटन ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेयर्स. सर्वचे सर्व मी लिहून टाकले आहे. ओके, अँड इन ईच ऑर्डर्ड पेयर फर्स्ट एलिमेंट बिलॉंग्स टू सेट ए and second element belong to set B. This set of ordered pair is called Cartesian product of A and B. Simple है, Cartesian product of A and B. तर A cross B is symbol of Cartesian product of A and B. ठीक है. उलट केलं तर वेगळं राहील. हे B cross A बनते. हे B cross A is Cartesian product of B and A. आपल्या साधा इंटू नाही आहे. दिस इज नॉट एट ऑल मल्टिप्लिकेशन. नाव आहे प्रॉडक्ट, परंतु दिस इज ऑर्डर्ड पेयर ऑफ. याला काय म्हटलं मी, ए क्रॉस बी इज अ ऑर्डर्ड पेयर ऑफ एलिमेंट्स इन विच फर्स्ट एलिमेंट बिलॉंग्स टू ए अँड सेकंड एलिमेंट बिलॉंग्स टू बी. मग याचा सेट कसं बनणार, याचा हे ऑर्डर्ड पेयरच राहील. कार्टेशियन प्रोडक्ट इज ऑर्डर म्हणजे सेट ऑफ ऑर्डर्ड पेयर्स. परंतु ऑर्डर्ड पेयर लिहिताना पहिला एलिमेंट बिलॉंग्स टू दिस सेट अँड सेकंड इज बिलॉंग टू दिस सेट. क्रमाने आहे. आता बी क्रॉस ए काढत असताना पहिला एलिमेंट बी चा राहील, दुसरा एलिमेंट ए चा राहील. हा, पहिला एलिमेंट बी चा घ्यावा लागेल तुम्हाला आणि दुसरा ए चा घ्यावा लागेल. असं A1 A2 A3 असं इन ईच ऑर्डर्ड पेयर. पहा, हे आणि हे अलग अलग आहे. असे खुले सेट नाही आहे. ऑर्डर्ड पेयर म्हणजे एक्सचं अलग महत्व असते, वायचं अलग वाय कोऑर्डिनेट असते. देअरफॉर या दोन्ही ऑर्डर्ड पेयर बिलकुल सेम नाही आहे. 1 3 3 1 बिलकुल अलग अलग ऑर्डर्ड पेयर आहे. ठीक आहे. सो टेक
याचा सेट बनवत असताना काय करायचं आहे? सो बी चा पहिला एलिमेंट घ्यायचा आणि ए चा दुसरा घ्यायचा. आय विल टेक सम मोर. B1, B2, B3, B1, B2, B3. This completes the set. तुम्ही कोणताही ऑर्डर पेअर पहा, पहिला एलिमेंट बिलॉंग्स टू बी अँड दुसरा एलिमेंट बिलॉंग्स टू ए. दिस इज कॉल्ड कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ बी अँड ए. याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स 3 आहे, याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स 2 आहे. तर ए क्रॉस बी मध्ये जर नंबर ऑफ एलिमेंट मोजायचे असतात इज इक्वल टू, बोला, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इनटू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी. असं करायचं. बोला, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहे? 3. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी 2. टोटल इज 6. तर ए क्रॉस बी मध्ये एलिमेंट्स किती झाले? 6. पाहून घ्या, 6 ऑर्डर पेअर आहे. तर हे एलिमेंट मोजताना साधा मल्टिप्लिकेशन असा मल्टिप्लायचा चिन्ह समजतो, पण याचं काम नाही पडत आपल्याला. आपल्याला काम कशाचं पडते? टू फाइंड कार्टेशियन प्रॉडक्ट. दिस इज कार्टेशियन प्रॉडक्ट. दोन्ही सेट अलग अलग आहे, दो द नंबर ऑफ एलिमेंट्स आर सेम. ओके, सो हाउ टू डिफाइन अ कार्टेशियन सेट? A and B are two non-empty sets. A and B are two non-empty sets. Non-empty लागणार नाही तर सेट कसे का बनणार? ठीक आहे. सो in which I define A cross B, in which it is set of ordered pairs of A and B. So पहिला एलिमेंट belongs to set A and second element belongs to set B. थोडीशी डेफिनेशन लिहून घेऊ आणि या एक्झाम्पल ना तुम्हाला A क्रॉस B सहज बनवता येते. Let us see. Cartesian product definition है. Let A and B be the two non-empty sets. Then the Cartesian products of set A and B, याचा सिम्बॉल आहे A cross B. A into B नाही वाचायचं. And defined as set of ordered pairs A B. हे असेच लिहिले आहे टोकन. हे जे ऑर्डर्ड पेअर बनवले नाही तर याच्यासारखंच आपण जनरल ऑर्डर्ड पेअर बनवतो आणि ए क्रॉस बी चा जो सेट बनवतो आपण, इट इज कार्टेशियन प्रॉडक्ट. याचा जो सेट बनवतो याच्यासारखे ऑर्डर पेअर बनवतो. सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर्स. तर पहिला एलिमेंट बिलॉंग्स टू ए अँड दुसरा एलिमेंट बी बिलॉंग्स टू बी. ठीक आहे. सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण असं एक सेट लिहिला आहे. काही जास्त काम पडत नाही. आता हे दोन एक्झाम्पल मध्ये जास्त समजते. यू टेक सम एक्झाम्पल. तर हे दोन सेट घेतले आपण, तर ए क्रॉस बी अशा टाईपचा असतो आणि बी क्रॉस ए अलग असतो. ए क्रॉस बी इज नेवर इक्वल टू बी क्रॉस ए. ए क्रॉस बी इज नेवर इक्वल टू बी क्रॉस ए. सेट सारखे असले तरच होते, नाही तर नाही. ए क्रॉस ए बनवलं तर बनते, परंतु ए आणि बी सेट अलग अलग असले तर म्हणजे हे दोन्ही सेट अलग अलग बनणार. ओके, नाउ दिस इज कॉल्ड कार्टेशियन प्रॉडक्ट. कोणत्याही दोन सेटचा कार्टेशियन प्रॉडक्ट सहज बनवता येईल. आता परत तोच एक्झाम्पल कंटिन्यू करतो आणि नेक्स्ट टर्म समजून घेऊ. व्हॉट इज मिनिंग ऑफ रिलेशन? ओके, तर सेट ए एवढं घेतलं जाय, बी एवढं घेतलं आहे आणि ए क्रॉस बी काढून ठेवला आहे. इट इज सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्स. इट कंटेन्स each element of ordered pair. First element belongs to set A and second element belongs to set B. पहिला A चा सेट एलिमेंट, दुसरा B चा एलिमेंट. अशा टाइपनं तुम्ही ऑर्डर्ड पेअर रचून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला सबसेटचं मिनिंग माहित आहे. सबसेट. तर व्हॉट इज मिनिंग ऑफ सबसेट? तर हे मोठा सेट आहे समजा. इट कन्सिस्ट ऑफ 6 एलिमेंट्स. तर याचा सबसेट म्हणजे याचा पिल्लू. So what is meaning of pillow? So suppose I write 1A, 2A, 3A. This set is called subset of this element. हे सगळे मिनिंग माहित आहे तुम्हाला. सेट चॅप्टर झाला आहे 9व्या वर्गात, तर त्याच्यात अशा सबसेट वगैरे प्रकार झालेला आहे. सो या सर्व 6 एलिमेंट पैकी कोणते एलिमेंट या सेट मध्ये असले तर दिस इज कॉल्ड, दिस स्मॉल सेट इज कॉल्ड सबसेट ऑफ
this A cross B. तर any subset of A cross B, any subset of A cross B is called relation from set A to B. A आणि B मध्ये रिलेशन बांधणार आहे कोण? सबसेट ऑफ A क्रॉस B. रिलेशन इज अ म्हणजे सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. आता कार्टेशियन प्रॉडक्ट बघितलं, कोणत्याही दोन सेटचं कार्टेशियन प्रॉडक्ट बनवता येईल. तर याचा कोणताही सबसेट, त्याच्यात एक एलिमेंट असो की कोणतेही एलिमेंट नसो की पुरे 6चे 6 असो, की 3 घेतले आहे मी सध्या, दिस इज कॉल्ड रिलेशन. रिलेशनचा सिम्बॉल आपण सेटचे सिम्बॉल तशी ABCD न देत असतो कॅपिटल, त्यातलं एक R कॅपिटल लेटर वापरा. इट इज कॉल्ड रिलेशन फ्रॉम सेट A टू B. एक विशिष्ट रिलेशन तयार केला आहे. ठीक आहे. रिलेशन म्हणजे काय? आता याचं मी तुम्हाला चित्र काढून दाखवतो सुंदर. समजा हे सेट A आहे, हे सेट B आहे. याच्यात राहणारे एलिमेंट कोण आहे? 1 2 3 आणि याच्यात A आणि B. तर बोला हे सेट बघा. तर A आणि B दोन अलग अलग सेट आहेत. फिगर बनवायचा, इट इज कॉल्ड वेन डायग्राम. ओके, याच्यात समजू, याचं चांगलं समजतं. बोला A चं 1चं रिलेशन A सोबत आहे असा, 2चं रिलेशन A सोबत आहे आणि 3चं रिलेशन A सोबत आहे. सपोज A इज फादर ऑफ 1 2 3. ठीक आहे. A आणि B कोणते तरी दोन घटक आहे. A फादर आहे समजा आणि हे 3 त्यांच्या चाइल्डचं सेट आहे. सो देअरफॉर 1 इज चाइल्ड ऑफ A, 2 इज चाइल्ड ऑफ A, 3 इज चाइल्ड ऑफ A. बोला रिलेशन बनलं की नाही? या तिघांचा रिलेशन आहे A सोबत. या सेटला रिलेशन म्हणतात. एनी सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. आपण सध्या A क्रॉस B घेऊ. A क्रॉस B चं सबसेट इज कॉल्ड रिलेशन फ्रॉम सेट A टू सेट B. अशा टाईपचं. इफ आय टेक दिस एक्झाम्पल, अलग अलग रिलेशन असतात. असंच काही फादर आणि फादर, मदर आणि चाइल्डचंच नसते, हजबंड वाईफचंही असते, ब्रदर सिस्टरचंही असते. ओके. सो एनी टाईप ऑफ रिलेशन. आपल्याकडे नंबरचं रिलेशन आहे, नंबरची रिलेशन बनवणार आहे आपण. आणि जर आपल्या व्यवहारिक जगतात दुसरे रिलेशन असतात. ठीक आहे. सो सध्या आपण नंबरचं रिलेशन नंबर सोबत बनवू. सो these 3 numbers are related to A only. B चा संबंधच नाही. तर या सेटचं डायग्राम काढायचं असलं तर अशा डायग्रामनं लवकर समजते. R stands for relation. It associates these two elements. या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे, या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे, या दोघांचं परत काहीतरी रिलेशन आहे. आणि अशा टाईपचा सेट ऑर कार्टेशियन सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट इज कॉल्ड रिलेशन. ऑफकोर्स हे बिचारा सेटच असते. तर सेटचं खास सिम्बॉल आहे याचा R, कॅपिटल R. A and B are two non-empty sets. Then any subset of A cross B. आता A क्रॉस B म्हटल्यानंतर हे कार्टेशियन प्रॉडक्ट आहे, बोलायची गरज नाही. हे स्पेशल सिम्बॉल आहे. A cross B is called relation from A to B. Okay, it is denoted by R. R is relation from set A to set B. R special symbol. I will take one more example. मागच्या एक्झाम्पल मध्ये समजून दिलं, आणखीन पहा रिलेशन काय असते. सो सपोज आय टेक दिस. एखादा एक्झाम्पल घेऊ. 1 2 3 4 5. ठीक आहे. एवढेच घेतो आहे. ठीक आहे. B इज द सेट. आणखीन घेतो याच्यात. सो 1 3 4 5 6 7 8 10. ठीक आहे. जेवढे जास्त एलिमेंट घ्याल तेवढं आपल्याला त्रास आहे.
आता समजा ए क्रॉस बी बनवायचं काम पडलं, तर मी कसं बनवणार आहे? खूप सारे एलिमेंट बनणार आहे. मग जीवावर येईल तुमच्या. ठीक आहे, याच्यात आहे 5 एलिमेंट. आपल्याला ऑर्डर्ड पेअर बनवायचे आहे ए क्रॉस बी मध्ये. आणि ऑर्डर्ड पेअर कोणते? त्याचा ऑर्डर्ड पेअरचा, प्रत्येक ऑर्डर्ड पेअरचा पहिला एलिमेंट सेट ए चा राहील आणि दुसरा एलिमेंट सेट बी चा राहील. पहिला सेट ए चा राहील, दुसरा सेट बी चा राहील. हे सेट ए चा एलिमेंट कोणताही, समजा मी घेतला 1 1, मग दुसरा घेतो 1 3, तिसरा घेतो 1 4, अशा टाईप. ठीक आहे, तर मी सध्या बोला I have told you how many elements or how many ordered pairs belongs to this A cross B. बोला नंबर ऑफ एलिमेंट किती आहे याच्यात? तर नंबर ऑफ एलिमेंट इन A क्रॉस B हे शोधायचा सिंपल फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटू नंबर ऑफ एलिमेंट्स इन B. हे साधा इंटू बनते. बोला इट इज 5 इंटू याच्यात नंबर ऑफ एलिमेंट किती आहे? 3 3 6 7 8 8. 5 इंटू 8 40. So there will be 40 ordered pairs in the set A cross B. 40 ordered pair बनणार आहे. आता एवढे बनवलं तर जीवावर येते. परंतु आपण शिकून राहिलो रिलेशन. व्हॉट इज रिलेशन? रिलेशन, एनी सबसेट ऑफ A क्रॉस B इज कॉल्ड रिलेशन. आता एवढे मला 40 पाहिजेच नाही. ठीक आहे, मी काही विशिष्ट याचा ऑर्डर्ड पेअर बनवतो, तर दॅट आय विल टेल रिलेशन. बोला ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत? किती ऑर्डर्ड पेअर आहे? 40. परंतु त्यातले काही एलिमेंट मी घेतो आर मध्ये. आर इज कॉल्ड रिलेशन. बस काही एलिमेंटच घेतो. सपोज 1 3, 2 4, 3 5. पहिला एलिमेंट याचा घेता, दुसरा एलिमेंट याचा घेता. ठीक आहे, कोणताही चालतंय, असं काही नाही. पण आय एम टेकिंग फ्रॉम एक्झाम्पल 4 6 5 7. पहिला एलिमेंट याचा, दुसरा एलिमेंट याचा. हे चालते, कोणताही चालते. पहिला एलिमेंट याचा, दुसरा एलिमेंट याचा, असं घेतलं. पहिला एलिमेंट याचा, दुसरा एलिमेंट याचा, पहिला याचा, दुसरा याचा. ठीक आहे, असं करता करता मी असे 5 ऑर्डर्ड पेअर बनवले आहेत. बोला हे सर्व ऑर्डर्ड पेअर जे बनवले आहे, इट इज सबसेट ऑफ A क्रॉस B and hence it is a relation. This is a relation. मी एक रिलेशन डिफाइन केला आहे इथं. ओके, लेट अ रिलेशन आर, एक कोणता तरी रिलेशन बनवला आहे. रिलेशन आर बी, आर इज इक्वल टू, असं एक रिलेशन घेतलं. इट इज सबसेट. 40 लिहायची गरज नाही, आपल्याला जेवढ्याचं काम आहे तेवढेच मी लिहून देतो तुम्हाला. आता याचं रिलेशन हे आहे बस. दिस इज कॉल्ड रिलेशन. आपले जसे रिलेशन असतात तसे यांची रिलेशन असतात. ऍक्च्युअली पहिला जो एलिमेंट असते ना, हे वाला, हे जनरली एक्स बोललं जाते. दुसरं एक्स म्हणजे ए सेटचा एलिमेंट आणि वाय म्हणजे बी सेटचा एलिमेंट. याचा जनरल एलिमेंट आपण एक्स म्हणून वापरू आणि याचा जनरल एलिमेंट आपण वाय म्हणून वापरू. पहिले थोडंसं ऐकून घ्या, तर या रिलेशनच्या बाबतीत तुम्हाला समजून देतो. ओके, जनरली समजा हे सर डिफाइन करायचं आहे, पहिले हे फॉर्म्युला हे होऊ द्या, मग करतो. सपोज आय एक्सप्लेन बाय धिस डायग्राम. हे जो रिलेशन आहे ना, याला बढिया डायग्राम न मी एक्सप्लेन करतो. Venn diagram. This is set A. It consists of 5 elements. जे एलिमेंट आहे हे घर आहे, समजा सेट आहे, तर याच्यात असे एलिमेंट काढून घ्या. हे जे एवढे एलिमेंट आहे ए सेट मध्ये काढायचे. हे बी एलिमेंट काढा. ठीक आहे, दिस इज सेट बी. आता कोणत्या एलिमेंटचा रिलेशन कोणासोबत आहे ते याच्यात आपण हे करू, क्लिअर करू.
बोला पहिला ऑर्डर पेअर आहे, 1 चा रिलेशन 3 सोबत आहे, तर 1 चा रिलेशन मी अशी जोडी लावतो. पहिले कसं लहानपणी जोडी लावा प्रश्न येत होता, बस तसंच आहे. सो दिस इज सेट ए, दिस इज सेट बी, आणि हे बनते रिलेशन ऑफ ए अँड बी अशा टाईप. मग दुसरा ऑर्डर पेअर कोणाचा आहे, 2 आणि 4, तर मग याचं रिलेशन बनते 2 आणि 4. ठीक आहे. 3 आणि 5 चा रिलेशन आहे, तर 3 आणि 5 चा रिलेशन इज डिनोटेड बाय दिस एरो. खूप टाईपचे रिलेशन आहे, असं काही नाही. 4 चा रिलेशन 6 सोबत आहे, 4 चा रिलेशन 6 सोबत आहे. शेवटचा ऑर्डर पेअर आहे, 5 चा रिलेशन 7 सोबत आहे. तर हे जे ऑर्डर पेअर आहे, तर एकाचा रिलेशन या पहिल्या एलिमेंटचा रिलेशन दुसऱ्या एलिमेंट सोबत आहे, पहिल्या एलिमेंटचा रिलेशन दुसऱ्या एलिमेंट सोबत आहे. पहिला एलिमेंट कोणाचा होय, ए सेटचा, आणि दुसरा एलिमेंट कोणाचा होय, बी सेटचा. तर अशा टाईप रिलेशनचा डायग्राम बनते. या माणसाचा रिलेशन या माणसासोबत आहे, या माणसाचा रिलेशन याच्यासोबत आहे, असं अलग अलग प्रत्येकाचे रिलेशन आहे. या नवऱ्याचा रिलेशन या बायकोसोबत आहे. ठीक आहे. अशा टाईपचे रिलेशन बनत असतात. आपले जागतिक जे व्यावहारिक रिलेशन आहे ते अलग, ते अशाच टाईपचे आहे. आणि या नंबरची रिलेशन बनतात आपल्याला. इन जनरल आपल्या सेट ए चा जो एलिमेंट घेतो, एक जनरल एलिमेंट, 1 2 3 4 5 प्रत्येक वेळेला नाही घेणार, तर आपण या एलिमेंटचा सेट यक्स घेतो. एक जनरल एलिमेंट याच्यात मी यक्स म्हणून जोडतो. ठीक आहे. या 8 आणि 10 चं रिलेशन कोणासोबतच नाही आहे, तर नाही, काही हरकत नाही. हे 3 पोपटलाल सारखे आहे, कुवारे राहतात बिचारे. ओके. एक जनरल एलिमेंट याचा यक्स घेतो आणि जनरल एलिमेंट याचा वाय घेतो. अशीच पद्धत आहे. या ए सेटचं एलिमेंट काय घेऊ, यक्स, आणि बी सेटचं एलिमेंट काय घेऊ, वाय. जनरल एलिमेंट घेतले आहेत, मग तुम्हाला म्हणजे 1 2 3 4 घ्यायची गरज नाही. तर या यक्सचं रिलेशन वाय सोबत बनवतो, एक्सचं रिलेशन वाय सोबत बनवतो. तर ऑफकोर्स याचा ऑर्डर पेअर असं बनणार आहे. आर इज अ सेट containing relation x y. X belongs to A and Y belongs to B. ठीक आहे. तर जनरल एलिमेंट म्हटलं आहे. तर आणखीन पहा गोष्ट, संबंध काय आहे. जसं आपण बोलतो नवरा बायकोचं रिलेशन आहे, भाऊ बहिणीचं रिलेशन आहे, मग इकडल्या एलिमेंटचं रिलेशन या एलिमेंट सोबत कोणतं आहे, या सर्व एलिमेंटचं रिलेशन याच्यासोबत कसं आहे, थोडं ऑब्झर्व करा, थोडं लॉजिक लावा. बस हे पहा, 1 चं रिलेशन 3 सोबत आहे, 2 चं रिलेशन 4 सोबत आहे, 3 चं रिलेशन 5 सोबत आहे, 4 चं रिलेशन 6 सोबत आहे, 5 चं रिलेशन 7 सोबत आहे, x चं रिलेशन y सोबत आहे. हे नाही से बोला बोला, या नंबर मध्ये 2 ऍड केले तर पुढचा नंबर बनते की नाही, या नंबर मध्ये 2 ऍड केले तर पुढचा नंबर 3 बनते की नाही. बोला असंच प्रत्येकाचं रिलेशन असंच बनलेलं आहे. बोला 4 मध्ये 2 ऍड केले तर 6 बनते, 5 मध्ये 2 ऍड केले तर 7 बनते. बोला x मध्ये 2 ऍड केले तर काय बनते, y. x + 2 = y. अशा टाईपचं रिलेशन बनते. जसं आपलं परफेक्ट रिलेशन असते घरी, आई बाबाचं रिलेशन, आपला म्हणजे आई बाबा पॅरेंट अँड चिल्ड्रनचं रिलेशन, तसं हे जे सेट बनवलं आहे आपण हे वाला, त्याचं रिलेशन हे आहे. हे फॉर्म्युला आहे त्या रिलेशनचा, y = x + 2. तर अशा टाईपनं आपण x आणि y मध्ये हे रिलेशन एक्सप्रेस करू, x आणि y मध्ये हे रिलेशन एक्सप्रेस करू. ठीक आहे. हे लिहायची गरज नाही. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ रिलेशन. दिस इज अ रिलेशन. आणखीन रिलेशन घेऊ. तर सध्या मी रिलेशन कसं डिफाईन केलं, या फिगरच्या खाली लिहितो, x + 2 = y. Take one more example. A is this same 1 - 1 2 - 2 3 - 3 आणि B अशा पद्धतीने लिहिला आहे. समजा A क्रॉस B बनवलं
of course it is ordered pair of all those elements. The ordered pair in which पहिला एलिमेंट बिलॉन्ग टू ए आणि दुसरा एलिमेंट बिलॉन्ग टू बी. खूप सारे असे ऑर्डर्ड पेयर जमा करायला लागत तुम्हाला. मग किती जमा करायला लागल? हाऊ मेनी नंबर ऑफ एलिमेंट्स आर ए? 6 आणि बी जे आहे 5. मला 6 5 चा 30 एलिमेंट याच्यात बनणार आहे. 30 ऑर्डर्ड पेयर. मला सर्वचे सर्व 30 ऑर्डर्ड पेयरशी काही खास मजा नाही. ठीक आहे, तेवढं काही करायचं नाही आहे. सो लेट अ रिलेशन आर इज इक्वल टू, हे रिलेशनच घेतो. लेट रिलेशन म्हणजे काय? इट इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. लेट अ रिलेशन आर बी आर इज इक्वल टू, लेट अ रिलेशन एक असं डिफाईन करतो. बोला, पण घेताना पहिला एलिमेंट ए चाच घ्या लागेल, दुसरं बी चा घ्या लागेल. पहिला ए चा घ्या लागेल, दुसरं बी चा घ्या लागेल. ओके, सो पहिला ए चा घ्या लागेल, दुसरं बी चा घ्या लागेल. पहिला ए चा घ्या, दुसरं बी चा घ्या. बस एवढंच घेतो, जास्त काही बनत नाही याच्यात. सो एवढं रिलेशन घेतो. ठीक आहे, अँड I will explain this relation by some diagram. मग एक्झॅक्टली या दोन नंबर मध्ये रिलेशन काय बनलं, तर हे सर्व ऑर्डर्ड पेयर सर्वचे सर्व नाही घेतले, 30 चे 30 आपण त्यातले काही घेतले. बिकॉज एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी इज कॉल्ड रिलेशन. तर एवढं मोठं 30 आन्सर नाही पाहिजे मला एवढंच पाहिजे. ऐका, आय विल एक्सप्लेन दिस बाय सम डायग्राम. हे ए सेट बनवा. डायग्राम खूप चांगलं समजते व्हॉट इज रिलेशन. ओके, सो ह्याच्यात एवढे नंबर बनवा. 1 -1 2 -2 3 -2. ओके, आणि याच्यात हे बनवतो 1 2 3 4 5. हे घर आहे. हे घर मध्ये एक कमऱ्यामध्ये एक एलिमेंट राहतात. बरोबर, एलिमेंट्स आर डिनोटेड बाय पॉइंट्स. तर हे इलिप्टिकल, सर्कल, ट्रायंगल कशाने आपला हे सेट काढता येते. आता मला हे रिलेशन बनवायचं आहे. मला 1 चं रिलेशन 1 सोबत आहे असं जोडायचं. आर इज कॉल्ड रिलेशन. या 1 चं सोबत या 1 चं रिलेशन -1 चं रिलेशन 1 सोबत आहे असं चालते, काही हरकत नाही. ठीक आहे, 2 चं रिलेशन 4 सोबत आहे. 2 चं रिलेशन 4 सोबत आहे आणि -2 चं रिलेशन 4 सोबत आहे. काही हरकत नाही. काय रिलेशन आहे काय नाही, याचे काही एलिमेंट खाली आहे, याचे खाली आहे, चालते, काही हरकत नाही. ठीक आहे, सो जनरल एलिमेंट मी x घेतो आणि इकडे y घेतो. तर x चं रिलेशन y सोबत बनवायचं. x चं रिलेशन y सोबत. तर दिस इज कॉल्ड डायग्राम ऑफ दिस रिलेशन आर. पण आपले जसे नाते असतात तसे त्यांचे नाते आहे, त्यालाच रिलेशन म्हटलेलं आहे. मग या दोन सेट मध्ये जे रिलेशन बनवले आहे ते कोणतं रिलेशन आहे पाहतच आहे. सो ओळखा. ते ओळखलं म्हणजे ते रिलेशन गेस करता आला तुम्हाला. ऐका, बोला, हे 1 आहे, याला x बोलचा. हे सर्व एलिमेंटला जनरली आपण x बोलतो. इकडल्या सर्व एलिमेंटला जनरल एलिमेंट ऑफ सेट बी वायच बोलायचं, उलट सीधा नाही बोलायचं. ठीक आहे, म्हणजे सांगा, बोला 1 चं स्क्वेअर 1 होते की नाही? -1 चं स्क्वेअर 1च होते. 2 चं स्क्वेअर 4 होते. -2 चं स्क्वेअर 4 होते. तर मला रिलेशन काय समजलं? x चं स्क्वेअर y होते. बोला, पटलं की नाही? तर इथं जे रिलेशन बनवलं आहे इथं, तर इट इज x स्क्वेअर इज इक्वल टू y. इथं जे रिलेशन बनवलं की नाही, तर हे रिलेशन कोणतं आहे? x चा स्क्वेअर इकडल्या सेटच्या एलिमेंटचा स्क्वेअर, हे एलिमेंट बनते इकडल्या सेटचा. सो देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू y बनते. मागच्या वेळेला याला असं उलट लिहायची पद्धत आहे, y इज इक्वल टू x स्क्वेअर. ठीक आहे, नंतर सांगतो. पण सध्या जे रिलेशन बनलं तो मी याच्या खाली लिहिणार, x स्क्वेअर इज इक्वल टू y. बस झालं. आता एक टर्म आणखीन आहे. सो x ची इमेज y आहे. एक दोन शब्द आणखीन सांगतो. x इज जनरल एलिमेंट ऑफ सेट A
आणि वाय इज जनरल एलिमेंट ऑफ सेट बी. याला वाय म्हणता येते, याला वाय म्हणता येते सर. ठीक आहे. एक्स ची इमेज वाय आहे. वायला इमेज म्हणतात. कोणाची इमेज आहे? एक्सची. आणि उलटा कॉन्व्हर्सली वाय इज कॉल्ड एक्स इज कॉल्ड प्री इमेज ऑफ वाय. वायला इमेज म्हणतात. वायला इमेज म्हणतात. कोणाची इमेज आहे? कोण पाहून राहिला आरशात? हे एक्स पाहून राहिला आरशात. त्याची इमेज काय बनते? वाय. मग उलट गेले तर वायची प्री इमेज एक्स बनते. ठीक आहे. उलटा एरो नाही बनवायचा. दोन शब्द समजून देऊन राहिला. वायला इमेज म्हणतात आणि एक्सला प्री इमेज म्हणतात. हे सुद्धा आपण लिहून घेऊ. सो दिस इज द रिलेशन गिवन इन दिस प्रॉब्लेम. हे रिलेशनचा आपला फॉर्म्युला झाला. सो नोट दॅट in relation R is equal to set of xy. In relation R is equal to set of xy. जनरली याला xच घ्यायचं, त्याला y घ्यायचं. आपण ते कार्टेशियन प्रॉडक्ट मध्ये a आणि b घेतलं होतं, छोटा a आणि छोटा b. पण ते नका घेऊ. xy आहे बेटा. तर x belongs to a and y belongs to b. ठीक आहे. थोडंसं खाली रिलेशन आर इज इक्वल टू, याला कसं लिहिणार? हे जे सेट आहे याला हे सेट बिल्ड हे आहे रोस्टर फॉर्म मध्ये आर बनवलेलं आणि याले एक्स बिलॉंग्स टू ए हे सेट बिल्डर फॉर्म मध्ये आहे. अँड सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आय. दिस इज फॉर दिस एक्झाम्पल. ठीक आहे. आर हे सेट बनवलं आपण. आर हे रोस्टर फॉर्म मध्ये, हे सेट बिल्डर फॉर्म मध्ये. काही काम नाही, या फॉर्म्युल्याचं काम आहे बस. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर. ठीक आहे. हियर वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स and x is called pre-image of y. छोटे छोटे टर्म आहे तर ते लक्षात ठेवा. आता तिसरं इम्पॉर्टंट टर्म आहे. पहिलं काय शिकवलं? कार्टेशियन प्रॉडक्ट. दुसरं त्या बेसिसवर सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट इज कॉल्ड रिलेशन. आता एक स्पेशल टाइप ऑफ रिलेशन शिकवतो and that is called function. Function is very important. आणि आता इम्पॉर्टंट आयटम चालू होते. एक विशिष्ट प्रकारचा रिलेशन एक फंक्शन म्हणून मी शिकवतो. Listen now. What is meaning of function? Function एक स्पेशल टाइप ऑफ रिलेशन. आता रिलेशन कळलं तुम्हाला. What is relation? Function is a set. Function is a relation from set A to set B. A function from set A to B is a relation. असंही म्हटलं चालतं. डायरेक्ट असं म्हणा. फंक्शन कोण आहे? इट इज अ रिलेशन फ्रॉम सेट A to B which associates every element of set A to unique element of set B. या इकडे अर्थ समजून देतो. समजा आता एक जुनं एक्झाम्पल कंटिन्यू केला. ऑफकोर्स या एक्झाम्पल मध्ये अशी 4 ऑर्डर्ड पेअर बनवले होते. ए सेट होतं, बी होतं, सर्व होतं. काही प्रॉब्लेम नाही. ए सेट असं होतं. ठीक आहे. ए इज दिस सेट. ओके. 1 -1 2 -2 3 -3. ठीक आहे. हेच ए सेट होतं. आणि बी सेट अशा पद्धतीचं घेतलं होतं मी. 1 2 3 4 5. आणि तुम्हाला जर विचारलं ए क्रॉस बी बनवा तर तुम्हाला लय ऑर्डर पेअर बनवायचे आहे. पहिला एलिमेंट ए चा घ्यायचा आहे, दुसरा एलिमेंट बी चा घ्यायचा आहे आणि असे खूप सारे ऑर्डर पेअर बनवा. 6 × 5 30 ऑर्डर पेअर बनणार. मला 30 मध्ये इंटरेस्ट नव्हतं म्हणून मी काय केलं? मी फक्त 4 ऑर्डर पेअर घेतले.
and that is called relation 1 1. हे पहिला ऑर्डर पेयर, दूसरा -1 1, याचा एलिमेंट पहिले घ्यायचा, याचा नंतर 2 4 -2 4, बस झालं. एक्झाम्पल घेतलं आहे. तर पहिले जे A क्रॉस B म्हणजे 30 एलिमेंट्स येत होते, त्यातले फक्त 4 एलिमेंट आपण घेतले, अँड इट इज सबसेट ऑफ A क्रॉस B इज कॉल्ड रिलेशन. आणि मला समजून घ्यायचं आहे, वन स्पेशल टाइप ऑफ रिलेशन लय अनेक आहे दुनियामध्ये, खूप सारे रिलेशन आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याकडे रिलेशन आहे. ठीक आहे. तर रिलेशन आपल्याकडे खूप जास्त आहे, तर एक एक बरोबर चांगल्याच प्रकारे समजून घ्या. तर मी इथं फिगर मध्ये समजून दिला आहे. या माणसाचं रिलेशन याच्यासोबत आहे, या माणसाचं रिलेशन याच्यासोबत आहे, या 2चं रिलेशन 4 सोबत आहे, -2चं रिलेशन 4 सोबत आहे. इथं समजा x घेतलं, इथं y घेतलं, तर xचं रिलेशन y सोबत आहे, असं x² = y असं रिलेशन बनते. परंतु हे टर्म आहे की नाही, या दोघांचं रिलेशनच नाही आहे बिचारा पोपटलाल. हे दोन्ही कोणताच रिलेशन नाही आहे, समजले का? सो देअरफॉर या चौघांचं रिलेशन आहे, पण या दोघांचं नाही आहे. तर या फंक्शन टर्म जे शिकायचं आहे त्याच्यात असं नाही झालं पाहिजे. काय म्हणते तो पहा, फंक्शन कोण आहे? इट इज अ रिलेशन. फंक्शन कोण आहे? इट इज अ रिलेशन इन विच एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट एचं रिलेशन असलं पाहिजे. कोणासोबत असलं पाहिजे? 2 युनिक एलिमेंट ऑफ सेट बी सोबत. एका माणसाचं रिलेशन एका माणसासोबतच असलं पाहिजे, एका नंबरचं रिलेशन एका नंबर सोबतच असलं पाहिजे, अशा टाईपचं. ठीक आहे. आय विल एक्सप्लेन बाय सम एक्झाम्पल. याच एक्झाम्पल मध्ये समजते. ठीक आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए चा काही ना काही रिलेशन असलं पाहिजे. पहिली गोष्ट, फंक्शन जेव्हा डिफाईन करू तेव्हा असे हे रिकामचोट नाही पाहिजे. ए चे एलिमेंट खाली नाही पाहिजे, यांचं असोसिएशन पाहिजे बी च्या एलिमेंट सोबत, ऍक्टिव्ह एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. तर मी एक काम करतो, या थोडंसं बी ले बदलून घेतो. ठीक आहे. 4 घेतो, त्याच्या जागेवर 9 घेऊन टाकतो. ठीक आहे. बाकी राहू द्या, बाकी चालते. तर मी काय बोलून राहिलो, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए चा काही ना काही रिलेशन असलं पाहिजे. हे रिकामचोट बिलकुल चालणार नाही. म्हणून मी एक काम करतो, इथं एक 9 एलिमेंट ऍड करतो आणि या आर मध्ये असा ऍड करतो. 3 पहिला एलिमेंट, याचा दुसरा एलिमेंट 9, -3 याचा पहिला एलिमेंट आणि 9 दुसरा एलिमेंट. आता थोडंसं रिलेशन मध्ये 4 एलिमेंट पेक्षा हे 6 एलिमेंट बनवतो. ऑफकोर्स these are 6 एलिमेंट, these are 5, 6 × 5, A क्रॉस B मध्ये 30 एलिमेंट्स बनणार आहे, त्यातले मी फक्त 6 घेतले. या 4चे तर डायग्राम मध्ये बनवलंच आहे, या दोघांनाही बनवून टाकतो. 3चं रिलेशन 9 सोबत आहे, 3चं रिलेशन आणि -3चं रिलेशन 9 सोबत आहे. आता मला सांगा, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए चं रिलेशन झालं की नाही झालं? Every element of set A is associated with unique element of set B. बोला, 1चं रिलेशन कोणासोबत आहे? दोन व्हॅल्यू सोबत आहे की एक व्हॅल्यू सोबत आहे? हे राहू द्या. बोला, एक व्हॅल्यूचा रिलेशन एका सोबत आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट A has unique element of set B, has a relation of unique element with set B. फंक्शन डिफाईन करताना फंक्शन इज अ स्पेशल टाइप ऑफ रिलेशन, असे रिकामचोट चालणार नाही. आता जमते का? याचा एव्हरी एलिमेंटचा इमेज असली पाहिजे, एव्हरी एलिमेंटचा म्हणजे ऑर्डर पेअर असलं पाहिजे, असं बोलत होते. दुसऱ्या सोप्या भाषेत, प्रत्येक एलिमेंट ऑफ सेट ए याचा एक ऑर्डर पेअर असलं पाहिजे. या रिलेशनला फंक्शन म्हणतात. एकदम इझी लँग्वेज शिकून राहिलो, हे लँग्वेज नंतर शिकू. तर रिलेशन तर बनवता आलाच. ए क्रॉस बी चं सबसेट म्हणजे रिलेशन. आता एक स्पेशल टाइप ऑफ रिलेशन शिकू, ज्याच्यात या ए चं प्रत्येक एलिमेंटचा ऑर्डर पेअर एक बनवू द्या. कसंही बनलं चालते.
कोणासोबतही. याचं लग्न कोणासोबतही झालं चालते, याचाही कोणासोबतही झालं चालते, परंतु आपल्या या रिलेशनमध्ये काय स्पेशालिटी पाहिजे, हे जेवढे नंबर आहे की नाही ए सेटमध्ये तेवढेच ऑर्डर्ड पेअर पाहिजे. जेवढे नंबर आहे ए सेटमध्ये तेवढेच ऑर्डर्ड पेअर पाहिजे. पाहून घ्या आहे ना. आणि प्रत्येक ऑर्डर्ड पेअर मध्ये ए चा नंबर पाहिजे एकदाच. प्रत्येक ऑर्डर्ड पेअर मध्ये ए चा नंबर पाहिजे. ए चा नंबर पहिला असते, हे पहिला वाला. बी चा का कोणताही चालते, बी चा काही घेणं नाही. समजले का? परत ऐका. पहिलं टर्म काय समजलं? बोलो, कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी. त्याच्यात आपण ऑर्डर्ड पेअर बनवत असतो. ए चा पहिला एलिमेंट, बी चा दुसरा एलिमेंट, अशा टाईपचे ऑर्डर्ड पेअर तयार करतो. दॅट इज कॉल्ड कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ ए अँड बी. मग त्याचा सबसेट बनते आर, रिलेशन म्हणतात. मग रिलेशन खूप सारे विचार जेवढे दुनियामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे आहे, सांगितलं तुम्हाला. सो आणखीन तिसरं टर्म आहे फंक्शन. फंक्शन ऐरा गैरा रिलेशन नाही. फंक्शन इज अ स्पेशल रिलेशन. स्पेशल हे पहा, स्पेशल रिलेशन बनवलं. इन विच, सोप्या भाषेत, इट इज अ रिलेशन इन विच number of ordered pairs of relation is equal to number of elements of set A. जेवढे एलिमेंट सेट ए मध्ये राहील तेवढेच ऑर्डर्ड पेअर राहील आहे. अँड मोर ओव्हर फर्स्ट एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए मस्ट अपीयर इन दिस ऑर्डर्ड पेअर. आणि ए चा एलिमेंट कुठं राहते? पहिला वाला. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए चा ऑर्डर्ड पेअर असलं पाहिजे. एक एकच, दोन नाही पाहिजे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए चा एक ऑर्डर्ड पेअर पाहिजे. बोला, या 1 चा आहे, या -1 चा आहे, 2 चा आहे, -2 चा आहे, 3 चा आहे, -3 चा आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए आणि नंबर ऑफ एलिमेंट ऑफ दिस स्पेशल रिलेशन मस्ट बी सेम. याचे ऑर्डर्ड पेअर आणि याचे नंबर ऑफ एलिमेंट सेम असले पाहिजे. आणि याचे हे जे एलिमेंट्स आहे हे सर्व एलिमेंट ए चे याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे. देन सच अ रिलेशन इज कॉल्ड फंक्शन. मग याले आर नाही देणार नाव, याले आपण एफ नाव देणार. बोला, याचा फिगर काढायचं म्हटलं, बोला 1 चं रिलेशन 1 सोबत आहे, -1 चं रिलेशन 1 सोबत आहे, 2 चं रिलेशन 4 सोबत आहे, -2 चं रिलेशन 4 सोबत आहे, 3 चं रिलेशन 9 सोबत आहे, -3 चं रिलेशन 9 सोबत आहे. चालते. हे आता वाचू नका, मी जसं ऑर्डिनरी लँग्वेज मध्ये सांगून राहिलो ते ऐका. थोडं डिफिकल्ट आहे पण समजणं आवश्यक आहे. सो आर च्या ऐवजी नवीन सिम्बॉल देऊ एफ. एफ इज अ सिम्बॉल ऑफ फंक्शन. फंक्शन कोणतं? फंक्शन म्हणजे रिलेशनच आहे. रिलेशन कोणापासून कोणाचा बनलं? सेट ए चा सेट बी सोबत बनलं. सेट ए चा सेट बी सोबत. आता डेफिनेशन वाचतो थोडी. फंक्शन इज अ रिलेशन. फंक्शन इज अ रिलेशन. हे वाला रिलेशन असतं बनलं. इट इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी in which every element of set A has one image in B, has unique image in B. कोणती भाषेत समजा चालते. मी सोपी भाषा हे समजली आहे, समजून दिली. नंबर ऑफ ऑर्डर्ड पेअर ऑफ दिस सेट अँड नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट ए. ए इज व्हेरी इम्पॉर्टंट सेट. बी नाही तेवढा इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर याचे नंबर ऑफ एलिमेंट आणि याचे नंबर ऑफ ऑर्डर्ड पेअर सेम पाहिजे. हे मोठी अट आहे फंक्शनची. मगच हे रिलेशन फंक्शन बनते. ठीक आहे. अँड याचा पहिले जे एलिमेंट आहे याचे सर्व एलिमेंट याच्यात अपियर झाले पाहिजे ॲज अ फर्स्ट एलिमेंट. काऊन की एचा तर पहिलाच एलिमेंट राहील. दिस इज कॉल्ड फंक्शन. इट इज सेट. ठीक आहे. तर आता फंक्शन मध्ये फॉर्म्युला बनवायचा असते. याचा जनरल एलिमेंट एक्स असतो, याचा जनरल एलिमेंट वाय असतो. याचा ए सेटचा जनरल एलिमेंट एक्स असतो, याचा जनरल एलिमेंट वाय असतो. तर फंक्शनचा फॉर्म्युला बनवायचा असते. ते मेन आहे याचे. बोला, याच्या आधी मी रिलेशन आरच्या ऐवजी एफ लिहा. बोला, देअरफॉर बोला 1 चा स्क्वेअर 1. काय रिलेशन आहे? फंक्शन नाव आहे पण आहे तर तो रिलेशन असते नाही. या एलिमेंट्स मध्ये आणि हे जे हे इमेज वाले एलिमेंट आहे ज्याच्यावर ॲरो केला आहे त्या एलिमेंट मध्ये
काय रिलेशन आहे ते पहा. बोला याचा स्क्वेअर हे आहे, याचा स्क्वेअर हे आहे, याचा 2चा स्क्वेअर 4 आहे, -2चा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर 9 आहे, -3चा स्क्वेअर सुद्धा 9 आहे. मी काय बोलू शकतो, याचा जनरल एलिमेंट x घ्या, याचा y घ्या. देअरफॉर या एलिमेंटच्या इकडल्या सेटचे एलिमेंटचा स्क्वेअर इज धिस एलिमेंट. सो धिस इज कॉल्ड फॉर्म्युला फंक्शन. फंक्शनचा या प्रॉब्लेम मध्ये आलेला फॉर्म्युला आहे. द जनरल एलिमेंट ऑफ सेट ए इज टेकन ॲज x. जनरल एलिमेंट ऑफ सेट ए इज टेकन ॲज x आणि जनरल एलिमेंट असं x. याचा जनरल एलिमेंट y असतो. So f is a function from set A to B, or this is also denoted by याचा जनरल हे एवढे सारे एलिमेंट्स आहे, पण एकच एलिमेंट घेतो जनरल x, याचा घेतो y. हे सर्व घेण्यापेक्षा आता ठीक आहे. सो देअरफॉर x ची इमेज y आहे. y इज कॉल्ड इमेज आणि x इज कॉल्ड प्री इमेज. x ची इमेज y आहे, तर y ची प्री इमेज x आहे. ठीक आहे. सो अशा टाईपचं चालते. आता बस हे जे फॉर्म्युला बनवलं की तुम्ही, याचा फॉर्म्युला असा बनते y इज इक्वल टू f ऑफ x. सांगतो मग तुम्हाला. हे सिम्बॉल आहे आपल्या फंक्शनचं. फंक्शन इज डिनोटेड बाय f फ्रॉम सेट ए टू बी. आर खूप सारे आर आहे, आणखी लिहून देतो वाटल्यास. x f y असंही चालते. हे राहू द्या, याचं काम नाही पडत, याचं काम जास्त पडते. y f ऑफ x इज इक्वल टू y. बोला हे जे बनवलं की नाही याच्यासारखं, हे याच्यासारखं. यू हॅव टू राईट दिस एक्झाम्पल. एक्झाम्पल लिहिल्यावरच समजते की फंक्शन काय असते. ठीक आहे. सो दिस इज एक्झाम्पल. तर हे एक स्पेशल सिम्बॉल आहे फंक्शनचा. y इज इक्वल टू f ऑफ x. हे तर काही जास्त वापरत नाही, परंतु हे जास्त वापरतो. ठीक आहे. मग हे नाटक काय ऐका. बोला या इथं फॉर्म्युला काय आलेला आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू y. उलटा लिहिला तर असं बनते की नाही, y इज इक्वल टू x स्क्वेअर. तर x स्क्वेअर कोण बनलं, f ऑफ x. f ऑफ x कोण बनलं, x स्क्वेअर. हे स्पेशल सिम्बॉल आहे फंक्शनचा, y इज इक्वल टू f ऑफ x. इथं x आणि y मध्ये रिलेशन असते. इथं x आणि y मध्ये रिलेशन असते. तर हे जे एक्झाम्पल आलेलं आहे तो असा आला आहे. मागचा एक्झाम्पल असा आला होता माहित आहे. सो y इज इक्वल टू x प्लस 2 एक रिलेशन आला होता, पहिलं घेतलं होतं मी एक्झाम्पल. तर इथं f ऑफ x काय बनते, हे बनते f ऑफ x. LHS तर yच आहे, पण RHS ची व्हॅल्यू किती आहे, fx इज इक्वल टू x प्लस 2. या एक्झाम्पल मध्ये fx किती बनलं, x स्क्वेअर. y इज इक्वल टू x स्क्वेअर. हे एक्झाम्पल. तर fx किती बनलं, x स्क्वेअर. आणखीन वेगवेगळे घेऊ आपण, परंतु ऍक्च्युअली व्हॉट इज f ऑफ x. f of x is a symbol of function of x. Function of x. And function of x is nothing but some expression of x. y is equal to fx is relation of x by function चा symbol आहे, special symbol आहे f of x. f म्हणजे function, f म्हणजे function of x, function of x. तर function of x कसं एक्सप्रेस केलं जाते, it is denoted by some expression of x. बोला एक्सप्रेशन ऑफ x आहे की नाही. दोन एक्झाम्पल घेतले, आणखीन एखादा बघू. दोन तीन टर्म आणखीन आहे याच्यात. पहिला टर्म आहे डोमेन. इथं जे सेट ए आहे याला पूर्ण डोमेन म्हणतात. कोणाचा डोमेन, या फंक्शनचा डोमेन. फंक्शनचा डोमेन. फंक्शन कोण आहे, रिलेशन आहे. काय फरक पडते, फंक्शन रिलेशन. एक को डोमेन शब्द आहे, डोमेन. डोमेन समजला, सेट ए इज कॉल्ड डोमेन. काय फरक पडते. आता दुसरा शब्द आहे को डोमेन.
सेट बी इज कॉल्ड कोडोमेन. ठीक आहे. आणि तिसरा शब्द आहे सेट बी इज कॉल्ड कोडोमेन. काय जो काही सेट आहे पुरा हे सर्व आले एलिमेंट. आता एक तिसरा इम्पॉर्टंट शब्द आहे रेंज. मी काय म्हटलं तर ऐका, वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स. हे जे वाय आहे ना, ज्याच्यावर एरो जाते तो नंबर इमेज असते. कोणाची इमेज? या वनची. या वनची इमेज आहे हे वन. या -1 ची इमेज आहे 1. 2 ची इमेज आहे 4. -2 ची इमेज आहे 4. 3 ची इमेज आहे 9. -3 ची इमेज आहे 9. x ची इमेज आहे y. म्हणून y ला इमेज म्हणतात. आणि उलटा x ची इमेज आहे y आणि y ची प्री इमेज आहे x. ठीक आहे. तर सध्या इमेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे इकडे ज्याच्यावर एरो जाते, इकडे ज्याच्यावर एरो फॉल होते त्याला म्हणतात इमेज. आणि सेट ऑफ ऑल इमेजेस, सेट ऑफ all images is called range. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये रेंज रेंज इज इक्वल टू बोला सेट ऑफ ऑल इमेजेस. हे इमेज नाही आहे, 2 आणि 3 कोणाचीच इमेज नाही आहे, मग याला घ्यायचं नाही. ज्याच्या 1 ची इमेज आहे 1, -1 ची आहे 1, तर ज्याच्यावर एरो पडून राहिला ना याच्यामध्ये, तर 2 ची इमेज आहे 4, -2 ची इमेज आहे 4, 3 ची इमेज आहे 9. तर असे हे जे एरो फॉलिंग आहे बी मध्ये त्याला म्हणतात रेंज. या दोन शब्दात काही कन्फ्युजन नाही आहे. पुऱ्या सेट ए ला डोमेन म्हणतात, पुऱ्या सेट बी ला कोडोमेन म्हणतात आणि सेट ऑफ ऑल इमेजेस इज कॉल्ड रेंज. ते एवढीच असते. एखादा एक्झाम्पल आणखीन घेतो. आय विल फॉर्म वन रिलेशन. ए क्रॉस बी घेतलं तर खूप सारे सेट होईल. इट इज सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर. याचे 4 एलिमेंट्स आहेत आणि याच्यात 7 एलिमेंट आहे. 4 × 7 28 ऑर्डर्ड पेअर बनणार. 28 ऑर्डर्ड पेअर. याचा एलिमेंट ए आणि हे बी वाला एलिमेंट याचा. तर यापैकी काही विशिष्ट ऑर्डर्ड पेअर घेतो आणि त्याचा एक रिलेशन बनवतो. 0चा रिलेशन बनवतो 1 सोबत. याचा पहिला एलिमेंट ए चा घ्यायचा, दुसरा एलिमेंट बी चा. चा रिलेशन 2 सोबत बनवतो. याचा रिलेशन याच्यासोबत बनवतो, याचा रिलेशन याच्यासोबत बनवतो. असं काहीतरी बनवतो. ओके. 2 याचा एलिमेंट याचा एलिमेंट, 3 याचा एलिमेंट आणि याचा एलिमेंट. I have taken few ordered pairs of A cross B. मग any subset of A cross B is called relation. Any subset of A cross B is called relation. आणि relation function केव्हा बनते? Special relation is called function in which number of ordered pairs, याच्यात असणारे number of ordered pair is equal to number of elements of set A. याचे दोन गोष्टी आहेत. रिलेशन केव्हा फंक्शन असतो? नंबर ऑफ ऑर्डर्ड पेअर ऑफ रिलेशन मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए. बोला इथे 4 आहे, इथे 4 आहे. अँड एव्हरी एलिमेंट मस्ट बी प्रेझेंट हिअर ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए मस्ट प्रेझेंट इन दिस रिलेशन. आणि ए चा एलिमेंट पहिलेच राहते, लक्षात ठेवायचा. हे दुसरा वाला बी चा असते. परत ऐकून घ्या. Which relation is a function? Which relation is function? Special type of relation in which number of ordered pairs, number of ordered pair of relation is equal to number of elements of set A, and every element of set A must appear as a first element here, म्हणजे once. ठीक आहे. चला मला इथं आपल्या फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाय करते हे वाला एक्झाम्पल. 4 ऑर्डर्ड पेअर आहे, याचे 4 एलिमेंट आहे आणि याचा प्रत्येक एलिमेंट याच्यात आला पाहिजे.
and hence this is called function. ठीक आहे. सो म्हणून हे फंक्शन झालं. आता मी याचा डायग्राम बढिया बनवून देतो तुम्हाला. ठीक आहे. एवढे एलिमेंट्स लिहिले तर हे रिलेशन बनवा 0 to 1. 0चा रिलेशन 1 सोबत आहे, 1चा रिलेशन 2 सोबत आहे, 2चा रिलेशन 5 सोबत आहे, 3चा रिलेशन 10 सोबत आहे. हे दोन कुवारे आहेत अँड दिस इज फंक्शन. रिलेशन फंक्शन झालेला आहे. ओके. तर या माणसाचा रिलेशन याच्यासोबत आहे, याचा रिलेशन याच्यासोबत आहे, याचा रिलेशन याच्यासोबत आहे, याचा रिलेशन याच्यासोबत आहे. फंक्शनचं डायग्राम आहे ना, याचं एव्हरी एलिमेंटची इमेज असली पाहिजे. एक 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 नंबर ऑफ ऑर्डर पेयर्स ऑफ एफ इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए and every element of set A must present here first element. This is called function. म्हणून हे फंक्शन आहे. आता फंक्शनचा जनरल एलिमेंट आपण याचा x घेतो आणि याचा y घेतो. या एलिमेंटचं याच्या एवढे सारे एलिमेंट घेण्यापेक्षा x जनरल एलिमेंट घेऊ. x ची व्हॅल्यू 0 येऊ शकते, या y ची व्हॅल्यू 1 राहू शकते. हे सर्व x च्या व्हॅल्यूज आहे, हे सर्व y च्या व्हॅल्यूज. Then what is the relation between these two? Function शेवटी फंक्शन नाव आहे पण आहे तर रिलेशनच की नाही. So therefore which type of relation is formed here? That I will tell you. ऐका थोडासा एक मिनिट पहा. या नंबर मध्ये आणि या नंबर मध्ये काय संबंध आहे, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय संबंध आहे, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय संबंध आहे, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय संबंध आहे. म्हणजे x चा संबंध y कसं काय बनलं. ऐका बघा, याचं स्क्वेअर घ्या. हे y बनते, सॉरी याचा स्क्वेअर घ्या. एक मिनिट, हे x आहे सर्व, हे y आहे. पहा बघा, x म्हणजे 0 स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 1. बोले y किती झाला 1. हे y, ठीक आहे. y किती झाला 1. बोला x 1 पुट करा इथं. बोला 1 चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू y. बोला टोटल मारा 2. बोला y 2 झाला की नाही. x2 घ्या, x2 घ्या इथं, याच्यात पुट करा. 2 चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू y. बोला हे 5 झाला की नाही. बोला y इज इक्वल टू 5. ठीक आहे. x इक्वल टू 3 घ्या, 3 स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू y. बोला y इज इक्वल टू किती झाला 10. बोला हे 10 झाला की नाही y. तर याचं रिलेशन कोणतं आहे. या हे जे एलिमेंट्स वर एरो आहे ना, तर यांचं रिलेशन आहे x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू y. असं रिलेशन आहे. x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू y असं रिलेशन बनते. तर प्रत्येक असं जे फिगर राहते की नाही, त्याचा इकडे x घ्यायचं, इकडे y घ्यायचं, काही ना काही x आणि y मध्ये रिलेशन बनते. अँड दिस स्पेशल रिलेशन इज फंक्शन. आणि फंक्शनचं जे सिम्बॉल तुम्हाला शिकून राहिलो ते हे शिकून राहिलो वारंवार. तर आपला आन्सर किती आला. y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1. y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1. मग fx ची व्हॅल्यू किती झाली आपल्याजवळ. fx ची व्हॅल्यू झाली x स्क्वेअर प्लस 1. मागच्या एक्झाम्पल मध्ये अशी होती माहित आहे. y इज इक्वल टू 2x. एकदम सर्वात पहिले एक्झाम्पल घेतलं होतं. fx ची व्हॅल्यू किती झाली. मग fx ची व्हॅल्यू झाली 2x. आता एक रिलेशन आणखीन घेतलं होतं, त्याच्यात फक्त स्क्वेअरच होतं. तर व्हॉट इज fx. fx इज x स्क्वेअर. fx इज x स्क्वेअर. म्हणजेच मला जे सिम्बॉल शिकवायचं आहे, इट इज y इज इक्वल टू f ऑफ x. इट इज अ सिम्बॉल ऑफ फंक्शन. लक्षात ठेवा. आणि यातही fx हे आहे फंक्शन ऑफ x. फंक्शन ऑफ x काय असते. इट इज सम क्वांटिटी ऑफ x. फंक्शन ऑफ x म्हणजे काय.
इट इज सम क्वांटिटी ऑफ एक्स. वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये वेगवेगळी एक्सची क्वांटिटी राहील. फंक्शन ऑफ एक्स म्हणजे पहा ना काय काय एक्झाम्पल म्हणून राहिले. इट इज सम क्वांटिटी ऑफ एक्स, सम एक्सप्रेशन ऑफ एक्स. ठीक आहे. अलग अलग एक्झाम्पल मध्ये अलग अलग सापडतात. सो दस वी डिफाईन तर y इज इक्वल टू f ऑफ x or y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1 या एक्झाम्पल मध्ये